या कार्यालयाच्या वतीने अल्पसंख्याक व प्रौढ शिक्षण संचालनालयाकडील शालेय शिक्षण विभागाच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या योजनेच्या संदर्भामध्ये थोडक्यात आढावा आपल्यासमोर सादर करतो. या ठिकाणी जे बालगोपालांनी गीत सादर केलं ते ऐकून मी खरोखर भावून गेलेलो आहे. माझ्या योजनेच्या माहिती सुरू करण्यापूर्वी एक दोन वेळी मी या ठिकाणी म्हणून शिकतो. त्या मुलीने जे भाषण केलं त्याच्यामध्ये एक शब्द तिने वापरला, इल्म की रोशनी. बरोबर, इल्म की रोशनी. तर मी हा शब्द लगेच सर्च केला. मला त्याचा अर्थ माहिती होता, ज्ञानाचा प्रकाश असं त्याचा अर्थ होता. आणि खरोखर मला इतका आनंद वाटला की आपल्या देशातल्या विद्यार्थ्यांची वैचारिक पातळी ज्या लेवलपर्यंत विचार करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे ती वाखाणण्याजोगी आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम साहेब एका ठिकाणी म्हणतात, इफ यू सॅल्यूट युअर ड्युटी you did not salute anyone. That if you follow your duty, you need to salute everyone. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर APJ अब्दुल कलाम आणि जैन संत आचार्य श्री शांतीसागर महाराज यांच्या भूमीमध्ये आपला जन्म झालेला आहे. आणि या भूमीमध्ये त्यांच्या वैचारिक पातळीची आपण पातळी सुद्धा वेगळी. या सर्वांच्या विचारांनी अभ्यासांनी आपला देश प्रगल्भ झालेला आहे. आणि यांचे विचारच आपल्या भाषणातून, आपल्या आचरणातून, आपल्या वागण्यातून. थोडक्यात तुम्हाला एक विवरण सांगतो. केंद्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत भारतातील अल्पसंख्याक समाजातील इयत्ता 8वी 9वी व 10वीच्या वर्गातील अमराठी शाळेत शिकणाऱ्या मुलांचे मराठी भाषेवर पुरेसे प्रभुत्व निर्माण व्हावे यासाठी दिनांक 27/4/2025 च्या शासन निर्णयाद्वारे ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. बरोबर. आता ही झाली प्राथमिक माहिती जी तुम्हाला सर्व PPT वर दिसते. आता या योजनेचा जो टॅलेंट आहे, तर आपलं टॅलेंट आपण कुठे दाखवायचं? देशाच्या सर्वोच्च पातळीवर होणाऱ्या परीक्षांमध्ये, ज्याला आपण म्हणतो UPSC आणि महाराष्ट्रामध्ये ज्याला म्हणतो आपण UPSC. बरोबर. UPSC आणि UPSC सारख्या परीक्षांमध्ये. आता महाराष्ट्रामध्ये MPSC ची परीक्षा ही फक्त मराठी आणि इंग्रजी आहे. तुम्हाला या स्कॉलरशिप बद्दल तशी तर माहिती सर्वांनाच आहे, परंतु थोडक्यामध्ये याची माहिती देतो. इयत्ता 9वी आणि 10वीच्या वर्गामध्ये शिकणाऱ्या अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांसाठी म्हणजे मुस्लिम, ख्रिश्चन, शीख, बौद्ध, पारसी आणि जैन यांना आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे ज्यांच्या पालकांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांसाठी असलेली ही शालेय शिक्षण विभागाकरिता राबवलेली शिष्यवृत्ती योजना आहे. आता या योजनेमध्ये या योजनेचं स्वरूप काय आहे? सगळ्यात पहिले स्वरूप सांगतो. याच्यामध्ये दरवर्षी 5,000 रुपये एका विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती दिली जाते आणि ती सलग 2 वर्ष मिळते 9वी आणि 10वी करता. याच्यासाठी आपल्याला डॉक्युमेंट आहेत ते आहेत विद्यार्थी शाळेत शिकत असलेल्या मुख्याध्यापक यांचे प्रमाणपत्र, मागील वर्षातील इयत्तेचे गुणपत्र. योजना बंद झाली ना? योजना बंद झाली. हो सांगतो. पहिले माहिती सांगतो. दोन योजना आहेत, सर्वत्र म्हणून बरोबर आहे. 2 योजना आहेत जी सध्या बंद आहे, परंतु याची माहिती मी सुरुवातीला दिली. ठीक आहे. आता उर्वरित 2 योजना आहेत. आपल्या सर्वांचा आग्रह असतो मी या योजनेवर चर्चा करण्याची थांबलो. आपण मला या ठिकाणी बोलण्याची संधी उपलब्ध करून त्याबद्दल आपल्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो.
लावण्याचं कारण देखील या ठिकाणी बोलला होतो, परंतु आता बोलत नाही काही.